धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्यावर रोहिणी देशमुख बागल यांनी 5 लाख रुपये घेतल्याशिवाय अणुकंपा नोकरी दिली नसल्याबाबत गंभीर आरोप लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना तक्रार केली असून सदरबाबत ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तसंच अजय बळीराम साणप यांनी दत्तक पुत्र गणेश मल्लीनाथ देशमुख यांचे संमतीपत्राशिवाय नोकरी मिळत नसल्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग आणि रामकृष्ण जाधवर यांचा मध्यस्थ 5 लाख रुपये घेणारा अंकुश माने याचा रेकॉर्डिंग सादर करण्याबाबत लेखी अर्ज सादर केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात चाललेल्या सुनावणी दरम्यान पीडित रोहिणी देशमुख यांनी आपले लेखी म्हणणं सादर करत दिनांक 16 जुलैला NTV न्यूज मराठी समोर धक्कादायक खुलासा केलाय। नेमकं रोहिणी मल्लीनाथ देशमुख बागल यांचं काय म्हणणं आहे पाहूयात। एकंदरीत आज मागणी आहे तुमची? आज माझी मागणी अशी आहे, मी रोहिणी मल्लीनाथ देशमुख उमरग्याचे मुख्य अधिकारी जाधवर साहेब आणि नळदुर्गचे मुख्य अधिकारी कुंभार साहेब यांच्याकडे अनुकंपाच्या नोकरीसाठी मी मागणी करत आहे 2008 इसवी सन 2008 पासून ते 2024 पर्यंत। पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत मला नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आज कलेक्टर साहेबांकडे मी काही पुरावे घेऊन सादर करण्यासाठी आले होते। तर कलेक्टर साहेबांनी त्याची दाद घेतलेली नाही आहे। का तर उमरगा नगर परिषदमध्ये 5 लाख रुपये घेतल्याशिवाय अनुकंपाची नोकरी देत नाहीत हे पुरावे माझ्याकडे आहेत आणि जे पुरावे आहेत ज्या व्यक्तींनी मला सांगितलेलं आहे जे पुरावे आहेत त्यांच्यावरती पण हे आजपासून दबाव आणत आहेत की तुम्ही का सांगितलं म्हणून। तर मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच मागणी आहे की माझे मिस्टर 2020 वारलेत। PM साहेबांना लेटर लिहिलेलं की आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून ते आत्महत्या केलेले आहे आणि त्याच्यासाठी फक्त नगर परिषदमधले जे मुख्य अधिकारी आहेत जाधवर साहेब ते जिम्मेदार आहेत। जर मला वेळेत त्यांनी नोकरी दिली असती तर आज माझ्या मुलीच्या डोक्यावरचा हात छत गेलं नसतं आणि त्या छतासाठी मी आज लढत आहे। मी माझं जे काही पैशाचे माझे प्रॉब्लेम चालू आहेत किंवा तिचं शिक्षण आहे त्याच्यासाठी मी माझ्या हक्काची माझ्या पप्पांची नोकरी मागत आहे। तरी पण जिल्हाधिकारी पण मला याच्यामध्ये दाद घेत नाही आहेत आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करत नाही आहेत। मी पुरावे सादर करत आहे तरी ते पुरावे ऐकायला पण तयार नाही आहेत। ते सरळ मला म्हणतात कोर्टामध्ये न्यायालयात जावा तुम्ही किंवा पोलीस चौकीला जावा। तर मी तेच करायचं का? तर मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की जी लाडकी बहीण योजना ते काढलेल्या आहेत त्या बहिणीमध्ये मी लाडकी त्यांची नाही आहे का? मला याच्यामध्ये न्याय भेटणार आहे की नाही? माझ्याकडे सबूत असताना पण सगळ्या गोष्टी असताना पण माझे डॉक्युमेंट्स क्लिअर असताना पण मला का वंचित ठेवलेलं आहे याची चौकशी करण्यात यावी आणि जे काही टोळी आहे उमरगा नगर परिषदमध्ये पैसे घेऊन नोकरी लावण्याची तर ती टोळी पूर्णपणे त्यांनी शोधून काढावी। सखोल चौकशी त्यांची करण्यात यावी। नार्को टेस्ट त्यांची करण्यात यावी। त्याच्यामध्ये पण त्यांची सगळी डिटेल निघेल आणि मी जर खोटं बोलत असेल तर माझ्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी जर मी यातलं खोटं काही बोलत असेल तर। हीच माझी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की मला न्याय लवकरात लवकर द्यावा, नाही तर मला आत्मदहन केल्याशिवाय मला पर्याय राहणार नाही आहे। का तर आता माझ्याकडं दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे की मी दुसरं काही करू शकेल। का तर मला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही। माझ्या लहान मुलीचं मला फ्युचर पूर्णपणे घडवायचं आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि माझी जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती देण्यात यावी ही माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।